ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेर शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुणा दोष झालो दास पायांचा 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 झालो दास पायांचा झालो दास पायांचा नका पाहू गुणा दोष झालो दास पायांचा झालो दास पायांचा झालो दास पायांचा पायांचा देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्वे वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनारूपी सेवे करता घेतलेला अभंग महान संत भगवत भक्त वेद सुज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ संत श्रेष्ठ ज्ञानी यांचे ज्ञानी योगी यांचे योगी साधकांचे मायबाप वैष्णवांचे मुकुटमणी अलंकापूर निवासी ज्ञानोबराय यांचा अवघ्या 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग शिवाय हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला आहे विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या
म्हणजे देवाच्या दारात आपण क्षणभरी तरी उभं राहिलो तर ज्या असणाऱ्या चारी मुक्त्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होतात. आता मला सांगा की देवाच्या दारात फक्त उभं राहून जमेल का? तर नाही, या मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जर तुम्ही मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या पुण्याची गणना तो स्वतः भगवंतही करू शकत नाही. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक साधक ज्ञानोबरायांकडे येतो आणि ज्ञानोबरायांना म्हणतो, ज्ञानोबराई तुम्ही म्हणता देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, पण आम्हाला संसार आहे की नाही? तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रो भारी बाह्य सदा. ज्ञानोबराय म्हणतात, जर तुम्ही संसारात राहून परमार्थ केला तर ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी राबले त्याप्रमाणे भगवंताचं तुमच्या घरीही वास्तव्य राहील. व्यासाने देखील सांगितलेलं आहे. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा झाला भंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की परात्पर परमेश्वर परमरसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू भगवंताच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने छत्रपती युवा प्रतिष्ठान देऊळगाव गलांडे नवरात्र महोत्सवानिमित्त देवी भागवत पारायण व अखंड हरिनाम सप्ताह यातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली हे मी माझं परम भाग्य समजते. पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्याने ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला हे ज्ञान प्राप्त करून दिलं. आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींना की तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली. बघा, ज्यांच्यामुळे मी आज या नारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, तसेच हरिभक्त परायण भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार सौ अनिताताई महाराज सुद्रिक पाटील, माई व बाबा यांचे मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करणारे या कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी अंबर दांगडे, शंकर बाळू दांगडे, दादा आप्पा कुदांडे यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपण 9 दिवस देवीची आराधना करतो, उपासना करतो. आज नवरात्रीतील दुसरा दिवस म्हणजे देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी माता. आता ब्रह्मात लीन होऊन तपश्चर्या करणारी माता म्हणजे ब्रह्मचारिणी माता आहे. या ब्रह्म या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर तपाचे आचरण करणारी माता म्हणजे ब्रह्मचारिणी माता. ब्रह्मचारिणी मातेचे रूप अत्यंत देखणे व भव्य असून तिच्या उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात कमंडलू आहे. पूर्वजन्मात तिने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. तेव्हा भगवान शंकर पती मिळावे यासाठी नारद महर्षींनी तिला कठोर तप करण्यासाठी सांगितले. तेव्हा तिने 3 वर्षापर्यंत फक्त फळे खाऊन तप केले. उपवासाच्या काळात तिला उन्हाचा पावसाचा भयंकर त्रास झाला. तर पुढे 3000 वर्षापर्यंत तिने फक्त जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. त्यामुळे तिचे शरीर अत्यंत क्षीण झाले. देवदेवता तिच्या तपाची स्तुती करू लागले, कौतुक करू लागले. त्यामुळे ब्रह्मदेवानी एक दिवस आकाशवाणीद्वारे तिला सांगितले, देवी, तुझ्यासारखे कठोर तप आजपर्यंत कोणी केलेले नाही. देवदेवता तुझ्या तपाची स्तुती करतायत. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे तू काय कर तर घरी जा, तुझे पती तुला न्यायला घरी येतील असा आशीर्वाद दिला. त्यामुळे ब्रह्मचारिणी माता आपल्या भक्तांना उन्नत फळे देणारी मानली जाते. तसेच ब्रह्मचारिणी माता मानवाला सर्वत्र विजय अनेक रिद्धी व सिद्धी प्राप्त करून देते. त्यामुळे तिला विद्याची जननी असेही म्हटले जाते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कीर्तन हे गोड असतं. म्हणजे कीर्तनात बसलेली माणसं कशी पाहिजेत? गोड पाहिजेत. आता तुम्ही गोड आहात असं मला वाटण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करणे गरजेचे आहे. बघा,
कीर्तनात बसल्याच्या नंतर काही नियम पाळायचे. आता पहिला नियम असा आहे की कीर्तनात बसल्याच्या नंतर ताठ बसायचं, कारण आपण एवढ्या सुंदर मातीत जन्माला आलोय. संतांनी देखील वर्णन केले. पवित्र ते कुळा पावन देश, पवित्र ते कुळा पावन देश, पवित्र कुळा पावन देश, पवित्र कुळा पावन देश. तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळा पावन देश, पवित्र ते कुळा पावन देश, पवित्र ते कुळा पावन देश, पवित्र कुळा पावन देश, पावन देश, पावन देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणजे आपण या सुंदर मातीत जन्माला आलोय, म्हणून कीर्तनात बसल्याच्या नंतर ताठ बसायचं. आता दुसरा नियम असा पाळायचा की आपला चेहरा हसरा ठेवायचा, कारण देणारा कोण आहे? देव आहे. आणि घेणारा कोण आहे? देव आहे. मग घेणारा देणारा जर देव असेल तर आपल्याला चिंता करायची गरज, बोलत चला, चिंता करायची गरज, मी सांगते ते ऐकायची गरज. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं हो तरी म्हटला, नंतर ही दुनिया अशीच आहे, जिथं हो बोल म्हटलं तिथं बोलणार नाही, जिथं बोलू नको म्हटलं तिथं बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही कीर्तनात आला तर मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि हाताने टाळ्या वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता काहींनी टाळ्या वाजवल्या असतील, काहींनी वाजवल्या नाहीत, म्हणजे काहींचं भगवंतावर प्रेम आहे, काहींचं नाही. आता माता मौलींनो मला सांगा की तुम्ही सणाला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करता ना? मग तुम्ही तुमच्यासाठी केलेली पुरणपोळी केवढी असते? केवढी असते? ताट भरून असते. आणि देवासाठी केलेली केवढी असते? इमानदारीने सांगा, केवढी असते? एवढीशी असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की तो भगवंत केवढा आहे? तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, एवढा मोठा, एवढा विशाल तो भगवंत आहे. बघा, ज्या वेळेस रुक्मिणी मातेचं व भगवंताचं लग्न ठरलं त्यावेळेस पत्रिका वाटण्याचं काम हे का अशा व्यक्तीकडे होतं की तो व्यक्ती भगवंतावर आधीच रुसलेला होता, कारण भगवंताने त्याला बायको दिलेली नव्हती. आता असा कोण? तर नारद महर्षी. पत्रिका वाटण्याचं काम हे नारद महर्षींकडे दिलं. आता नारद महर्षींनी असं ठरवलं की भगवंताच्या लग्नाला असे पाहुणे बोलवायचे, असे पाहुणे बोलवायचे की ते लग्नातून उठून गेले पाहिजेत. आता नारद महर्षींनी पहिली पत्रिका महासागराला दिली. आता तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्या पृथ्वी 71% काय आहे? पाणी आहे, आणि 29% काय आहे? जमीन आहे. मग तुम्ही थोडासा विचार केला तर एवढ्याशा द्वारकेत एवढा मोठा समुद्र कसा काय सामावणार? पण जेथे अशक्य आहे तिथे माझा भगवंत आहे. तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे. म्हणजे भगवंताच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अनंता मग कोठे. म्हणजे असा असणारा तो भगवान परमात्मा, त्याने आपल्या हाताचं एक केस उपटलं आणि त्या केसात अख्खा समुद्र सामावला गेला. म्हणजे एवढा मोठा तो भगवंत आहे. मग तुमची एवढीशी पुरणपोळी त्याच्या नाकात घालायची आहे का? नाही. म्हणजे एवढा मोठा तो भगवंत आहे, तरी सुद्धा त्याचं नाव घ्यायला आपल्या जीवावर येतं. एका दृष्टांत सांगून जाईल बघा. तुकोबाराय दररोज भंडारा डोंगरावर भजन करण्यासाठी जायचे. आता एक दिवस ते भजन करण्यासाठी जात असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, तुकोबाराय काही पण करा, पण भगवंताची आणि माझी भेट घडवून द्या. आता तुकोबाराय म्हणाले की तुम्ही व्यवसाय काय करता? तेव्हा तो म्हणला की आमचे किराणा मालाचे दुकान आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणाले, तुमच्या दुकानात काय काय
मिळतं. आता हा म्हणाला आमच्या दुकानात खसखशीपासून साखरेपर्यंत सर्व काही मिळतं. तुकोबराई म्हणाले कायफळ मिळतं का? हो. मायफळ मिळतं का? मायफळ मिळतं. जायफळ मिळतं का? जायफळही मिळतं. हिंग मिळते का? हिंग मिळते. जिरे मिळतात का? जिरे मिळतात. मिरे मिळतात का? मिरेही मिळतात. मग या सर्वातच देव आहे. महाराज त्या व्यक्तीची रेंजच गेली. तो म्हणतोय कायफळ मायफळ जायफळ जिरे मिरे हिंग या देव कसा काय? तेव्हा तुकोबराई सांगितलं की काय फळ म्हणजे कोणतं फळ आहे? तर हे कायारूपी शरीर. आता मायफळ, मायफळ म्हणजे काय? तर माया, म्हणजे कायारूपी शरीर माया बंधनात अडकते. आता जायफळ, जायफळ म्हणजे काय? तर जाणार आहे, म्हणजे हे कायारूपी शरीर माया बंधनातून सुटून एक दिवस जाणार आहे. आता हिंग म्हणजे अहंकार. आता जिरे म्हणजे जाणार आहे, म्हणजे हा अहंकार ज्या दिवशी जिरून जाईल त्या दिवशी तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार आहे किंवा तुम्ही स्वतः देव झाल्याशिवाय राहणार आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आता मिरे म्हणजे काय? तर मीपणा. माझ्यासारखा इंजिनियर मीच, माझ्यासारखा गायनाचार्य मीच, माझ्यासारखा कीर्तनकार मीच. हा झाला मीपणा. पण एकदा का तुमच्यातला मीपणा गेला की तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, वैसे आत्मा के लिए भजन की आवश्यकता है. म्हणजे जसं या शरीरासाठी जेवणाची गरज आहे तशी आत्म्यासाठी भजनाची गरज आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. पण आजकालची लोक कशी वार बदलला की देवही बदलतात. आता आपल्या आठवड्यात किती वार आहेत? 7 वार आहेत. पहिला वार सोमवार. सोमवारी कोणाची भक्ती करतो? तर महादेवाची भक्ती करतो. हे भोळ्या शंकरा, 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 हे भोळ्या शंकरा. आवड तुला वेलाची, आवड तुला वेलाची, वेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आता पुढे सोमवार गेला म्हणजे महादेवाची भक्ती ही गेली. आता आला मंगळवार. मंगळवारी कोणाची भक्ती करतो? तर देवीची भक्ती करतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, 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 अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओम महिषासुर मर्दाना लागुनी, ओम महिषासुर मर्दाना लागुनी, विविध तापाची करावया जाडली. आईचा जोगवा, जोगवा मागेन मी, आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन, जोगवा मागेन, जोगवा मागेन. आता पुढे मंगळवार गेला म्हणजे देवीची भक्ती ही गेली. आता आला बुधवार. बुधवारी कोणाची भक्ती करतो? तर पांडुरंगाची भक्ती. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
बुधवार गेला म्हणजे पांडुरंगाची भक्ती ही गेली. आता आला गुरुवार. गुरुवारी कोणाची भक्ती करतो तर गुरुदेव दत्तांची भक्ती करतो. आता पुढे गुरुवार गेला म्हणजे गुरुदेव दत्तांची भक्ती ही गेली. आता आला शुक्रवार. शुक्रवारी कोणाची भक्ती करतो तर संतोषी मातेची भक्ती करतो. आता पुढे शुक्रवार गेला म्हणजे संतोषी मातेची भक्ती ही गेली. आता आला शनिवार. शनिवारी कोणाची भक्ती करतो तर हनुमंतर यांची भक्ती करतो. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. आता पुढे शनिवार गेला म्हणजे हनुमंतरायांची भक्ती ही गेली. आता आला रविवार. रविवारी कोणाची भक्ती करतो तर खंडोबाची. खंडोबाची कारवारी ना झाली बानुधन गदी ना, खंडोबाची कारवारी ना झाली बानुधन गदी ना, खंडोबाची कारवारी ना झाली बानुधन गदी ना, खंडोबाची कारवारी ना झाली बानुधन गदी ना. देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगीन, खंडोबाची कारभारी ना झाली बानुधन गदी ना, 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 झाली बानुधन गदी ना. आता पुढे रविवार गेला म्हणजे खंडोबाची भक्ती ही गेली. आता पुन्हा सोमवाराला म्हणजे पुन्हा महादेवाची भक्ती. म्हणजे असा वार बदलला की देव बदलतात याचा काही उपयोग नाही. याला भक्ती म्हणत नाही. भक्त कोणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारुनी. तसं म्हटलं तर भक्ती एवढी सोपी नाही, पण ती जर करायला गेलं तर सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. त्या देवाच्या दारात उभं राहा. जर तुम्ही त्या देवाच्या दारात क्षणभरी तरी उभं राहिला तरी त्या ज्या असणाऱ्या 4 मुक्त्या आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतात. हेच ज्ञानोबा या अभंगाच्या प्रथम चरणाचं. द्वारी
उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता लक्षात घ्या, मुक्ती ह्या 4 आहेत. पहिली समीपता, दुसरी सलोकता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यता, अशा या 4 मुक्ती आहेत. आपण देवाच्या जवळ जाणं म्हणजे समीपता मुक्ती, देव ज्या लोकात आहे त्या लोकात जाणं म्हणजे सलोकता मुक्ती, देवाचे स्वरूप आपल्याला प्राप्त होणं म्हणजे स्वरूपता मुक्ती, आणि आपण स्वतः देव होणं म्हणजे सायुज्यता मुक्ती, अशा या 4 मुक्ती आहेत. तेने मुक्तिचारी साधी येल्या. आता मला सांगा की देवाच्या दारात फक्त गेल्यानंतर उभं राहून जमेल का? जमेल का? तर नाही. या मुखाने नामस्मरण केलं पाहिजे आणि हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आता टाळ्या वाजवण्याच्या सुद्धा ऑफर आहेत बघा. एका वर्षात 1000 टाळ्या वाजवल्या तर BP वाढत नाही. एका वर्षात 2000 टाळ्या वाजवल्या तर शुगर वाढत नाही. एका वर्षात 3000 टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. आणि एका वर्षात 4000 टाळ्या वाजवल्या तर जागेवर गचकतन. थोड्याच वाजवा पण द्या देखील प्रेमाने वाजवा. आता बघा, आजकाल लोकांना मंदिरात जाण्याची खूप घाई लागलेली असते. ते म्हणतात की देव जिथे कुठे असो तिथे आमचा हात भगवंताच्या चरणाजवळ लागू दे. शंकराचार्यांनी वर्णन केले, करार विंदेन पदार विंदम मुखार विंदे विनवेशयंतम तटस्य पत्रस्य फुटेशयंतम बालम मुकुंदम मनस्मा स्मरामी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. बघा, याचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर करार विंदेन पदार विंदम मुखार विंदे विनवेशयंतम. कर म्हणजे हात आणि पद म्हणजे भगवंताचे चरण. हे सर्व त्या भगवंताच्या चरणाजवळ ठेवा. मग काय होईल तर तटस्य पत्रस्य फुटेशयंतम बालम मुकुंदम मनस्मा स्मरामी. त्या भगवंताचं नामस्मरण करा. पण कसं? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. म्हणून जर या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका करून घ्यायची असेल तर त्या भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. आता माता मौल्यांनो, मला सांगा की तुम्हाला वाटतं की आमच्या पोटाला सात्विक मुलं जन्माला यावीत? जर तुम्हाला तसं वाटत असेल तर माझं एक वाक्य लक्षात ठेवा. रामकृष्ण हरिनामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाता लागू दे तुमच्या बोटाला. तरच ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला. म्हणजे सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी आपल्या घरात परमार्थ असणं गरजेचं आहे. आता बघा, छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले याचं मूळ कारण कोण होतं तर राजमाता जिजामाता होत्या. त्यांनी वयाच्या 4थ्या वर्षी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले. माझ्या जिजाऊ मातेची पुण्याई फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा 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 बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. आता होती माझी जाऊती शपथ घेतली स्वराज्याची. माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. आता
होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जगत कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबांची जन कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबांची जन कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबांची जन कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबांची तोरण बांधिल स्वराज्याचे त्या तोरणागडाला तोरण बांधिल स्वराज्याचे त्या तोरणागडाला तो बापाचा 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 बाप वाघ शुभा जन्माला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्माला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्माला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्माला शुभा आपण कोणत्या जातीत जन्माला आलो कोणत्या देशात जन्माला आलो याला महत्त्व नाही तर आपल्या हृदयात आणि मनात काय आहे याला महत्त्व आहे. बघा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकाच नाही तर अनेक जातीचे लोक होते. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठा मोळा स्वराज्यावरती ठेवून डोळा एका जागी केला या गोळा. म्हणजे शिवरायांकडे एकाच नाही तर अनेक जातीचे लोक होते. आता बघा आता पहिले मावळे आणि आत्ताचे मावळे यातील फरक सांगायचा झाला तर पहिले मराठी लवकर उठे लढायला सुटे तलवार तुटे पण पिछे नाही हटे. आत्ताचे मावळे कसे तर उशिरा उठे पुरीनं मागे सुटे थोबाड फुटे पण पिछे नाही हटे. महाराज ही आत्ताचे संस्कार आहेत. म्हणून देवाने तुम्हाला एवढं सुंदर चान्स दिलाय संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा कारण एकदा गेलेला हा नरदेह तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. एकदा गेलेली संपत्ती तुम्हाला पुन्हा मिळेल एकदा गेलेली बायको पुन्हा मिळेल एकदा गेलेला मित्र देखील पुन्हा मिळेल पण एकदा गेलेला हा नरदेह तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. माझे एक वाक्य काळजावरती लिहून ठेवा लाईफ इज नॉट वन्स मोर. म्हणजे एकदा गेलेला नरदेह तुम्हाला पुन्हा कधीच भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही कितीही पैसा खर्च करा पण एका सेकंदाचं आयुष्य सुद्धा तुम्हाला जास्तीचं मिळू शकत नाही. म्हणून चांगले कर्म करत चला. आता चांगले कर्म कसे असतात तर तुकोबरा यांच्या गातेप्रमाणे असतात. त्यांना किती जरी बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ते तरुण जाऊन यशापर्यंत पोहोचतात. म्हणून हा देह नासका आहे. तुम्ही त्याला कितीही चांगले कपडे घाला कितीही चांगला मेकअप करा पण हा देह एक दिवस जाणार आहे. बघा एका गावात एक सामू नावाचा मूर्तिकार राहत होता. तो अतिशय सुंदर मूर्त्या बनवायचा पण या गोष्टीचा त्याला गर्व होता. एक दिवस तो गावात गेला. गावात सांगितलं जर कुणी माझ्यासारखी मूर्ती बनवून दाखवली मला कुणी हरवून दाखवलं तर मी हे गाव सोडून निघून जाईल. आता त्याच गावात एक रामू नावाचा मूर्तिकार राहत होता. तो दुसऱ्या दिवशी एक मोठा दगड आणि आपलं सर्व साहित्य घेऊन त्याच्या घरी गेला पण त्याला त्याच्यासारखी मूर्ती बनवता आली नाही. तो हरला त्यामुळे त्याला ते गाव सोडून निघून जावं लागलं. तसे अनेक मूर्तिकार येऊन गेले पण कोणालाही त्याच्यासारखी मूर्ती बनवता आली नाही. सर्वांना गाव सोडून निघून जावं लागलं. थोड्या दिवसांनी तो मूर्तिकार आजारी पडला. त्या दिवशी त्याच्या घरात एक वेगळाच माणूस आला. तो विचार करतोय की हा कोण आहे हा कोण आहे पण तो माणूस काय झाला अचानक गायब झाला. त्याबरोबर याला कळलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून यमराज आहेत. म्हणजे 2-3 दिवसात आपलं मरण पक्का आहे. तो विचार करू लागला की मरण टाळण्यासाठी काय करावं. त्याचा अहंकार जागा झाला. तो म्हणला की आपण एवढ्या सुंदर मूर्त्या बनवतो मग आपण आपल्यासारख्या 9-10 मूर्त्या बनवूया. दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला. आपल्यासारख्या हुबेहूब 9-10 मूर्त्या बनवल्या आणि त्याच्यात जाऊन उभा राहिला. आता त्याच्या विचाराप्रमाणे यमदेव आले. आता यमदेवानी एवढ्या मूर्त्या बघितला. यमदेव देखील कन्फ्यूज झाले. ते विचार करू लागले की यातील खरा सामू कोण. आता यमराजाने एक युक्ती सुचली. ते म्हणाले की यातील सर्व मूर्त्या अतिशय सुंदर बनवलेल्या आहेत पण एक मूर्ती व्यवस्थित बनली नाही. आता त्याबरोबर सामू लगेच पुढे झाला आणि म्हणाला सांगा कोणती मूर्ती व्यवस्थित बनली नाही. तेव्हा यमराज म्हणाले की हा देह नासका आहे एक दिवस जाणार आहे. जो माणूस जन्माला येतो त्याचं मरण निश्चित आहे. नाशिवंत देह
जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे हा देह एक दिवस जाणार आहे. म्हणजे मला सांगा की 18व्या वर्षात तुम्ही जेवढे सुंदर आणि तरुण दिसता तेवढे 80व्या वर्षात दिसता का? नाही. 18व्या वर्षात 20 वेळा आरशासमोर चक्रा होतात, पण म्हातारपणी आपल्याला आपलं तोंड सुद्धा आरशात बघू वाटत नाही. आता तुमचं जाऊ द्या, मी सुद्धा कधी किती विचार करते की मी म्हातारी झाल्यावर कशी दिसन. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या देवाने तुम्हाला एवढा सुंदर नरदेह दिलाय. जिथला पार्ट जिथल्या तिथं दिलाय. कोणताही पार्ट कमी किंवा जास्त दिलेला नाही. समजा देवाने तुम्हाला कानच दिले नसते तर चष्म्याच्या दांड्या कुठे अडकवल्या असत्या? बरं ते जाऊ द्या. आता कोरोना आला, कोरोनामध्ये मास्क कुठे अडकवला असता? म्हणजे देवाने सर्व जिथल्या तिथं विचार करून दिलाय. बघा, देवाने एक जरी पार्ट कमी दिला तर केवढी मोठी फजिती होते. एक दृष्टांत देते, त्या अगोदर भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता एका गावात एक मेंढपाळ होता. आता त्याला देवाने कान दिलेले नव्हते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तो बहिरा होता. आता एक दिवस तो आपल्या मेंढ्या घेऊन चालण्यासाठी घेऊन गेला. तिथे एका झाडाखाली बसला. आता झाडाखाली बसल्या बसल्या त्याला झोप लागली. तर तिथेच झोपला. थोड्या वेळाने त्याला जाग आली. त्यानं उठून बघितलं तर त्याच्या मेंढ्या तिथं नव्हत्या. आता हा आपल्या मेंढ्यांना शोधू लागला. थोडे चालत पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर त्याला एक शेतकरी दादा दिसले. ते शेतकरी दादा आपल्या ज्वारीवरची पाखरं गोफणीने उडवून लावत होते. आता शेतकरी दादा पण कसे होते? बहिरे होते. आता हा मेंढपाळ त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, का हो शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का? आता शेतकरी दादा कसे होते? बहिरे होते. ते आपल्याच नादात होते. त्यांनी एक दगड एका दिशेला फेकला. त्याबरोबर या मेंढपाळाला वाटलं की आज शेतकरी दादांनी मौन धरलाय, त्यामुळे त्यांनी इशारा करून सांगितलं. आता तो त्या दगड फेकलेल्या दिशेला चालत गेला. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर योगायोगाने काय झालं, त्याला त्याच्या मेंढ्या तिथं सापडल्या. आता याला आनंद झाला. ह्या सर्व मेंढ्या घेऊन माघारी आला. त्या शेतकरी दादांकडे गेला आणि म्हणाला, शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे माझ्याकडून ही मोडकी मेंढी तुम्हाला बक्षीस. आता शेतकरी दादा कसे होते? बहिरे होते. ते म्हणले, मी तुझ्या मेंढीचा पायच मोडला नाही, भरून कसा देऊ? आता तो दोघांची भांडणं लागली. हा म्हणतोय की तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे ही मोडकी मेंढी तुम्हाला बक्षीस. आणि हा म्हणतोय, मी तुझ्या मेंढीचा पायच मोडला नाही, भरून कसा देऊ? आता तिसरीकडून घोडेस्वार दादा चालले होते. आता ते घोडेस्वार दादा कसे होते? बहिरे होते. आता त्या दोघांनी या घोडेस्वार दादांना थांबवलं. मेंढपाळ म्हणाला की या शेतकरी दादांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे मी यांना एक मोडकी मेंढी बक्षीस देते, तर हे घेत नाहीत. आता शेतकरी दादा म्हणाले की मी याच्या मेंढीचा पायच मोडला नाही, भरून कसा देऊ? आता घोडेस्वार दादा देखील बहिरे होते. ते म्हणाले, तुम्ही असं कसं म्हणताय? हा घोडा चोरीच आहे. नाही, मी हे मान्यच करू शकत नाही. मी सावकाराकडून हा घोडा 70,000ला विकत घेतलाय. आता परत त्या तिघांची भांडणं सुरू झाली. आता हे तिघं पोचले पोलीस पाटलाकडे. आता पोलीस पाटील पण कसा होता? बहिरा होता. शिवाय त्याने 1 महिन्यापूर्वी आपल्या दोन्ही बायका घराच्या बाहेर काढून दिलेल्या होता. आता हे तिघं पोचले पोलीस पाटलाकडे. मेंढपाळ म्हणाला की पोलीस पाटील, या शेतकरी दादांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे मी यांना एक मोडकी मेंढी बक्षीस देतोय, तर हे घेत नाहीत. आता शेतकरी दादा म्हणाले की पोलीस पाटील, तुमच्या घरी तर मी 2 वर्षे काम केलं, पण आजपर्यंत कोणत्या कोंबडीचा पाय मोडला नाही, आणि हा म्हणतोय मी याच्या मेंढीचा पाय मोडला. आता घोडेस्वार दादा म्हणाले की सावकार, तुम्हीच तर या घोड्याचा सौदा मला 70,000ला करून दिलाला होता. मग हे दोघं म्हणतायत की हा घोडा चोरीचा आहे. मी हे मान्यच करू शकत नाही. आता पोलीस पाटील कसा होता? बहिरा होता. तो म्हणाला, तुम्हीच काय, अख्खं गाव जरी आलं तरी मी त्या दोघींना घरात घेणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या देवाने तुम्हाला जिथला तिथला पार्ट जिथल्या तिथं दिलेला आहे. कोणताही पार्ट कमी किंवा जास्त दिलेला नाही. भगवंताने तुम्हाला हा देह कशासाठी दिलाय? तर भजनासाठी दिलाय. पण आपण याचा उपयोग कशासाठी करतो?
तर भोजनासाठी करतो, म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, 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 खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया, ओ भज मन नारायण, 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 ओ भज मन नारायण. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा, नाहीतर जन्माला आला आणि मेला याला काहीच अर्थ नाही. अरे जीवनात कसं जगायचं, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगायचं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एवढी ताकद होती बघा. रात्री 12ची वेळ आहे, एक मुलगी आपल्या घराच्या दरवाजात आपल्या आई वडिलांची वाट बघत उभी आहे. तिचे लक्ष समोर गेले, समोर 4-5 गुंड तिच्यावर वाईट नजरेने पाहत होते. ही गोष्ट जेव्हा त्या मुलीला कळाली, मुलीला भीती वाटली. मुलीने त्या घराचा दरवाजा लावला आणि धावत सुटली. आता रस्त्याला जे दिसलं त्यांना म्हणायला लागली, दादा मला वाचवा, मला मदत करा. पण कोणीही तिची मदत केली नाही. ती पळत पळत पुढे गेली. पुढे गेल्याच्या नंतर तिला एक घर दिसलं. त्या घरामध्ये लाईट चालू दिसली. ती त्या घराजवळ गेली, खिडकीत डोकावून पाहिला आणि दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवला त्याबरोबर एका मुलाने दरवाजा उघडला. तेव्हा ती म्हणाली की दादा माझ्या मागं 4-5 गुंड लागलेत, मला तुम्ही आज रात्रीसाठी तुमच्या घरात झोपायला जागा द्या, मी सकाळी उठेन आणि निघून जाईन. तेव्हा त्या मुलाने तिला आत घेतले, बेडवर बसवलं, तिला पाणी दिल्याने झोपायला सांगितलं. हा मुलगा सोफ्यावर बसला आणि विचार करू लागला की हिच्या मागं 4-5 गुंड लागलेली होती. आता मी सुद्धा एक मुलगाच आहे, तरी सुद्धा तिने इतक्या विश्वासाने माझ्या घराचं दार कसं काय वाजवलं. तो मुलगा रात्रभर विचार करत होता, पण त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. सकाळी ती मुलगी उठली, त्या मुलाचे धन्यवाद मानले. तेव्हा तो मुलगा म्हणाला की तुझ्या मागं गुंड लागलेले होते, आता मी सुद्धा एक मुलगाच आहे, मी सुद्धा तुझ्या बरोबर वाईट करू शकलो असतो, पण तू एवढ्या विश्वासानं माझं दार वाजवलं कसं. तेव्हा ती म्हणाले की मी रस्त्याने येताना सर्वांची मदत मागत होते, येताना तुझं घर दिसलं, तुझ्या घरातली लाईट चालू दिसली, मी तुझ्या घराजवळ आले, खिडकीतून डोकावून पाहिलं तर मला छत्रपती शिवरायांची मूर्ती दिसली, त्यामुळे मी तुझं दार वाजवलं. अरे 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरं या भारतामध्ये आहेत, पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना सर्वांच्या मनात मंदिर करणार पहिला राजा म्हणजे शिवछत्रपती राजा. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. म्हणजे छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले याचं मूळ कारण कोण होतं, तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता होत्या. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा, कारण एकदा केलेले आई वडील तुम्हाला पुन्हा भेटू शकत नाही. अरे डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल, डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल, पण माती आड गेलेले आई वडील तुम्हाला पुन्हा कधीच दिसू शकत नाही. म्हणून आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा कधी विचार करा, म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. पण आजकालची मुलं कशी, तर आई वडिलांनी इतकं साधं समजतात, इतकं साधं समजतात,
काही वडिलांना लगेच विसरून जातात. विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांची काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. मी म्हणत नाही तुम्ही आई वडिलांची सेवा करत नाही, आई वडिलांवर प्रेम करत नाही, करता पण कुठपर्यंत, तर जोपर्यंत बायको घरात येत नाही तोपर्यंत. एकदा का बायको घरात आली की आपल्याला आई वडील कोणही दिसत नाही. बारे जमाना तेरी हद हो गई, बीती हमदर्द मा सर दर्द हो गई. इतनी मेहनत से जिसने पाला तुझे वो तेरी मोहताज हो गई, और वो कल आई हुई छोकरी सर का ताज हो गई, और बीवी के सामने मारद हो गई, मारद हो गई. बघा इथं बसलेले तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या मुलांनी आम्हाला म्हातारपणी सांभाळावं, भाकरीचा तुकडा द्यावा, तर माझी एक कळकळीची विनंती आहे की तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत 7-12 मुलांच्या नावावर करू नका, नाहीतर लटकते रे ना, हीच अवस्था तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जमीन मुलांची नावावर करू नका. असो, मला या अभंगातून तुम्हाला सांगायचं एवढंच की त्या भगवंताचं नामस्मरण करा. जर तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या पुण्याची गणना तो स्वतः भगवंतही करू शकत नाहीत. हे ज्ञानोबा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरिमुखे मना ओ हरिमुखे मना, 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 ओ हरिमुखे मना, ओ हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना ओ हरिमुखे मना, हरिमुखे मना ओ हरिमुखे मना. पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी, कोण करी, हरिमुखे मना ओ हरिमुखे मना, हरिमुखे मना ओ हरिमुखे मना, हरिमुखे मना ओ हरिमुखे मना, हरिमुखे मना ओ हरिमुखे मना. म्हणजे त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. जर त्या भगवंताचं नाव एकदा मुखाला घेतलं तर सर्व पापे नष्ट होतात. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, किंवा नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. आता तुम्ही म्हणसाल की करू आम्ही नामस्मरण, करू आम्ही भक्ती, पण कधी, तर म्हातारपणी. पण तुम्हाला गॅरंटी आहे का की तुम्ही म्हातारपणी भक्ती करू शकचाल? बघा रामदास स्वामींनी सुंदर वर्णन केलंय. सावधान हा शब्द ऐकलाय का? कानावर पडलाय, काहींच्या डोक्यावर पण पडला असेल अक्षदांच्या रूपात. पण या टाइमिंगला माणूस नेमका कसा असतो? बेसावध असतो. या टाइमिंगला माणसाला सावध असायला पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात, सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन
मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. आता 30 वर्षावाल्यांनी ऐका. 30 वर्ष होती पिता पुत्र दार फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. आता 40 वर्षावाल्यांनी ऐका. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. आता 40व्या वर्षात काय होतं तर डोळ्यांना चष्मा लागतो, म्हणून या डोळ्यांनी काय पाहायचं ते आत्ताच ठरवा. आता पुढे 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी कराले साधन. 50व्या वर्षात काय होतं तर दात हलायला लागतात, म्हणून या तोंडाने काय खायचं ते आत्ताच ठरवा. आता काय होतं तर जी काळे केस आहेत ते पांढरे होतात, पण आजकालची पिढी इतकी हुशार आहे, इतकी हुशार आहे, जर काळे केस पांढरे झाले तर डाय करून पुन्हा काळे करते, म्हणजे इतकी हुशार आहे. पण श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. आता 60 वर्षाचं. 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. आता 60त काय होतं तर डोकं चालणं बंद पडतं. आता बाबांना होणार बाबा चला कीर्तनाला, बाबा म्हणतात जेवण का, हा झालं झालं जेवण. आता बाबांना म्हणाला ना बाबा कीर्तनाचा मंडप कुठं आहे, बाबा म्हणतात म्हातारी का, म्हातारी घरीच बसली. म्हणजे 60त काय होतं डोकं चालणं बंद पडतं. आता 70 वर्षाचं आहे का. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी, मानवी न मचलेसी जीव होतो का सवीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. मग वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता थोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. आता इथून मागे नाही, इथून पुढे तरी. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. शेवटी तुकाराम महाराज ओरडून ओरडून सांगतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता तरी सुद्धा लोकांनी ऐकलं हे. म्हणून जाता जाता तुम्हाला सांगते बघा, तुमच्या कलेचा अभिमान कधी करू नका, तुमच्या संपत्तीचा अभिमान कधी करू नका, तुमच्या सौंदर्याचा अभिमान कधी करू नका. कारण ही भारताची भूमी अशी आहे की ती गल्लीतल्या माणसाला दिल्लीत पोचवू शकते, आणि जर जास्तच काही झालं तर दिल्लीतल्या माणसाला गल्लीतही आणू शकते. म्हणून तुमच्या सत्तेचा अभिमान कधी करू नका. बघा एक व्यक्ती असंच स्मशानभूमीतून चालत जात होता.
स्मशानभूमीच्या गेटला एका पाटी लावलेली होती, त्यावर सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ही जला दिया जाते जाते. तो पुढारी तसंच पुढे चालत गेला. त्याच्या पायी तर चप्पल नव्हती. पुढे गेल्यानंतर त्याच्या पायाला हाडूक टोचलं. ते हाडूक त्या पुढाऱ्याला बोलू लागलं, एक दिन निकले सैर करने, मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी तो एक तरफ स्मशान थे, पैरों तले चुभी हटी कि ये बथान थे, चल वाले ने चल समझ कर हम भी कभी इंसान थे. ते हाडूक त्या पुढाऱ्याला बोलू लागलं, अरे जसं तू आत्ता खाकी कपडे घालून फिरतोय ना, तसं आम्हीही काही दिवसांपूर्वी फिरत होतो, पण आमची काय झाली, मातीच झाली. म्हणून तुम्ही 50 लाखाचा फ्लॅट घ्या, एका कोटीचा फ्लॅट घ्या, पण तुमचा शेवटचा मुक्काम कुठं आहे, तर या स्मशानभूमीतच आहे. आपण एक हातीरा महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. जर तुम्ही जास्त श्रीमंत असताल तर एखाद्या वेळेस तुम्हाला चंदनाच्या लाकडावर जायतील, पण कुठे जायतील, तर स्मशानभूमीतच जायतील. आता सर्व महिला मंडळांनी एकदा हात वर करा, फक्त महिला मंडळांनी सर्वांनी हात वर करा, आणि मी म्हणते माझ्या माग म्हणा, म्हणसाल ना, ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. मागच्या बायका बोलत नाही, बघा बघा बोलल्या काही काही. आता सर्व पुरुष मंडळ महिला अगदी सर्वांनी हात वर करा, आपण त्या भगवंताचं नामस्मरण करूया. सर्वांनी हात वर करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 जय, हरी जय 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 जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, जय 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 जय, हरी जय 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 जय, हरी जय 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 जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय, 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 विठोबा रखुमाई, 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 हरी जय 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 जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय, 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 विठोबा रखुमाई, 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 वड 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 वड. टाळ टाळ टाळ, पकवास टाळी, टाळ पकवास टाळी, टाळ पकवास टाळी, वड 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 आता एक साधक ज्ञानोबरायांकडे येतो आणि ज्ञानोबरायांना म्हणतो, ज्ञानोबराय तुम्ही म्हणता की देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, पण आम्हाला संसार आहे की नाही, याचं उत्तर ज्ञानोबराय अभंगाच्या तृतीय चरणात देतात. आसोने संसारी जीवे वेगुकारी, आसोने संसारी
वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात बघा जर तुम्ही संसारात राहून परमार्थ केला तर ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी राबले त्याप्रमाणे भगवंताचं तुमच्या घरीही वास्तव्य राहील व्यासाने देखील सांगितलेलं आहे. हेच ज्ञानोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणाचं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. द्वारकेचा राणा पांडव घरी द्वारकेचा राणा पांडव घरी पांडव घरी हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. आई वडिलांची सेवा करा. आई वडील आपल्या मुलांचा विचार करतात पण मुलं आई वडिलांचा विचार करत नाहीत. बघा सत्य घटना आहे ऑक्टोबर महिन्यातील सत्य घटना आहे की आपल्या महाराष्ट्रामधील मुलगा बेंगलोरमध्ये शिकण्यासाठी गेला. MITचं असणारं उच्च शिक्षण तो मुलगा त्या ठिकाणी घेत होता. त्याचं शिक्षण आता जवळपास पूर्ण झालेलं होतं. 4 महिन्यानंतर तो असणारा मुलगा आपल्या घरी येणार होता. आई स्वप्न रंगवत होती की 4 महिन्यानंतर माझा मुलगा घरी येईल, माझ्या मुलाला चांगल्या पगाराची नोकरी लागेल, माझी सून घरी येईल. आई स्वप्न रंगवत होती. त्यासारखा बापही सर्वांना छाती फुगवून सांगत होता की माझा ऐश्वर्य आहे, माझा मुलगा आधार आहे. तिकडे मुलालाही आनंद होत होता की 4 महिन्यानंतर आपण घरी जाणार आहे. पण 21 ऑक्टोबर रात्री 1 वाजता एक भयंकर घटना घडली की त्या मुलाच्या मित्राचा फोन आला. काका झोपले का हो काका? नाही रे बाळा जागा अजून, बोल ना माझा दादा कुठे? तेव्हा तो म्हणाला काका तुमच्या दादाचा तुमच्या त्या काळजाच्या तुकड्याचा ॲक्सिडेंट झालाय. ही गोष्ट जेव्हा त्या बापाला कळली बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बाप ढसा रडू लागला. बाप म्हणतोय कधी झालं, कुठे झालं? डोकं फुटलंय, हात तुटलाय, पाय मोडलाय, काय झालंय? तेव्हा तो मित्र म्हणाला की आत्ताच सांगायची वेळ नाही, तुम्ही तातडीने निघा. तेव्हा बापाने जेवढे होते नव्हते तेवढे पैसे खिशात घातले, मोबाईल खिशात घातला. त्या मुलाच्या आईला देखील उठवलं नाही. जर तिला उठवलं तर ती येण्याचा हट्ट करेल, त्यामुळे तिलाही उठवलं नाही. बाप तातडीने निघाला. पण किती जरी तातडी केली तरी तिथे जायला दुसऱ्या दिवसाची दुपार होणार होती. बापाने बेंगलोरची गाडी पकडली. गाडीत बसला. गाडी सुरू झाली तेवढ्यात दुसरा फोन आला. काका मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय, पण हे डॉक्टर लोक म्हणतायत की याच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल. मग पण डॉक्टर लोक गॅरंटी देत नाहीत, फक्त 2% गॅरंटी देत आहेत. मग आता ऑपरेशनला हो म्हणू की नको म्हणू? जर हो म्हटलं तर पैसे भरावे लागतील. तेव्हा त्या बापाने सांगितलं की ऑपरेशन लगेच सुरू करण्यासाठी सांग. मेंदूचा जो चांगला असणारा डॉक्टर आहे त्याला ऑपरेशन सुरू करण्यासाठी सांग. लगेच त्या बापाने हॉस्पिटलचा फोन पे नंबर घेतला
आणि अकाउंटवर होते जेवढे नव्हते तेवढे पैसे त्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. ऑपरेशन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी तो बाप त्या ठिकाणी पुसला धावत हॉस्पिटलमध्ये गेला. ICU जवळ गेला. आत डोकावून पाहिलं तर व्हेंटिलेटरवर टाकलेल्या मुलाला पहिलं डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तेव्हा त्या बापाने डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की या 48 तासात पेशंटला जाग आला नाही तर तो पेशंट रात्रीतच जाईल. आता ही बातमी तिकडे आईला कळाली. 48 तास धोक्याचे आहेत हे कळताच सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात घातले. आता पण 48 तासानंतर मनाला आनंद देणारी घटना घडली की त्या मुलाने आपल्या थोड्या पापण्या हलवल्या. डोळे हळूहळू उघडायला सुरुवात केली. त्या मुलाने डोळे उघडले. बाप त्याच्या जवळ गेला. मुलगा आपल्याला ओळखतोय, आपल्या बोलण्याला प्रतिसाद देतोय. बापाला आनंद झाला. लगेच मुलाची प्रकृती हळूहळू सुधारायला लागली. त्याबरोबर आईला महाराष्ट्रामधून बेंगलोरमध्ये आणण्यात गेलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं जर याची प्रकृती लवकर सुधारावायची असेल तर याला चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे. तेव्हा तो बाप म्हणाला द्या ना मग चांगली ट्रीटमेंट. तेव्हा डॉक्टर म्हणाला की जर चांगली ट्रीटमेंट द्यायची असेल तर 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आहे. तेव्हा तो बाप म्हणाला 1 काही 2 लाख असू द्या पण माझ्या मुलाला चांगली ट्रीटमेंट द्या. तेव्हा डॉक्टरांनी त्याला चांगली ट्रीटमेंट देण्यासाठी सुरुवात केली. मुलाची प्रकृती हळूहळू सुधारायला लागली. तसा आई वडिलांना आनंद होत होता. पैसा गेल्याचं दुःख नव्हतं, मुलगा वाचला याचा आनंद होता. पण त्या दिवशी काही घटना घडली तर बघा की जनरल वॉर्डमध्ये असणारा मुलगा पुन्हा ICU मध्ये गेला. म्हणजे ज्या मुलाची प्रकृती सुधारली होती तो पुन्हा ICU मध्ये गेला. काय झालं कुणालाही कळलं नाही. तेव्हा डॉक्टरने सांगितलं की याच्या मेंदूचं ऑपरेशन चांगलं झालं पण याच्या फुफ्फुसामध्ये इतकं इन्फेक्शन झालं आहे की कोणतंही औषध दिलं तर ही आटोक्यात येणार नाही. बापाला गोष्ट कळली. बापाला काय करावं काही कळत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याच्या फुफ्फुसांमध्ये आता हे इन्फेक्शन इतकं वाढलंय की याचं शरीर कोणत्याही औषधाला रिस्पॉन्स देत नाहीत. तेव्हा तो बाप म्हणाला डॉक्टर काहीतरी करा, माझ्या मुलाला वाचवा. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आम्ही डॉक्टर आहोत, देव नाही. प्रयत्न आमचे असतील पण नशीब मात्र तुमचे असेल. त्या बापाने त्या मुलाच्या आईचे गावाकडचे तिकीट काढून तिला गावाकडे पाठवले. नातेवाईकांना सांगितले की ती हळव्या स्वभावाची आहे. तिला ज्यावेळेस ही गोष्ट कळेल त्या दिवशी तिची व्यवस्था काय होईल सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तिला दवाखान्यात भरती करा. आता दुसऱ्या दिवशी भयानक घटना घडली. सकाळी 9:30 वाजता त्या 25 वर्षाच्या मुलाची त्याही बापाच्या काळजाच्या तुकड्याची प्राणज्योत मिटली. आता ही गोष्ट बापाला कळली. बापा ढसा रडतोय. काय करावं काही कळत नाही. पायाखालची जमीन सरकली. डोळ्यावरचं आभाळ फाटलं होतं. आता बाप म्हणतोय काय करावं काही सुचत नाही. आता त्या मुलाच्या प्रेताचं पोस्टमॉर्टम होस तोपर्यंत जवळपास 24 तास गेले. 24 तासानंतर ते प्रेत ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. ती गाडी महाराष्ट्राकडे निघाली. आता बेंगलोरमध्ये महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी जवळपास 16-17 तास लागतात. 16-17 तासानंतर ती गाडी त्या गावात पोहोचली. त्याबरोबर तो बाप त्या मुलाच्या आईकडे गेला आणि सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत सांगितलं अगं ज्या मुलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तुझ्या त्या बाळाला तुझ्या पिल्लाला नाही वाचवू शकलो ग मी. त्या मुलाच्या आईने जोरात किंचाळी ठोकली. त्याबरोबर तिची वाचा गेली. डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. तशाच अवस्थेत तिला मुलाचं प्रेत बघण्यासाठी घेऊन गेले. त्या आईने ज्या वेळेस त्या मुलाचं प्रेत पाहिलं त्यावेळेला ती नवऱ्याच्या गळ्यामध्ये पडून रडवू लागली. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. आई वडील विचार करतात की मुलगा आपल्यासाठी विचार करतात की जे कष्ट आपण केले, जे परिस्थिती आपण काढली ती आमच्या मुलांवर येऊ नये. त्यामुळे त्या आई वडिलांची सेवा करा. विठ्ठल 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 म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. भगवंताचं नामस्मरण करा.